सर्वांनी धिक्कार केलेलाच आहे आणि भविष्यामध्ये आपण वारंवार या अन्यायाच्या विरोधामध्ये आपण त्यांच्या विरोधामध्ये आपण मुद्दा आपण करत राहू. या ठिकाणी थांबतो आणि प्रत्येक शाखेतून आपण प्रत्येक महिलांकडून हे सिंदूर आपण जमा करताना आपण आवाहन करतोय आणि येणाऱ्या या आठवड्यामध्ये आपण उद्यापासूनच जे आजपासून जे सिंदूर आणि पॅकेट्स जे आपल्याकडे आहेत बाय रजिस्टर आपण त्याची नोंद ठेवून, कारण मी संपूर्ण माहिती घेतली 20 ग्रामचे 20 ग्राम 10 ग्राम 40 ग्रामला किती सर्व माहिती घेतलेली आहे आणि तशी आपण योजना पोस्ट ऑफिसमध्ये केलेली आहे. तर आज हे जे आपण आदरणीय अंतरजी शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदरणीय साहेब यांनी गेल्या 2-3 दिवसांमध्ये ज्या वेळेला बीसीसीआय पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामने खेळणार असं जाहीर केल्यानंतर जो एक संपूर्ण भारतभरातून तो तीव्र निषेधाचा सूर निघसला आणि त्यावर भाष्य करताना उद्धवजींनी स्वतः पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं, सामन्यातून जाहीर केलं की याचा आपण निषेधच करत नसून हे एक लांछनास्पद आहे की आतंकवाद जिथे पोचला जातो त्या पाकिस्तानच्या जमिनीवर आणि तिथून आतंकवादी येऊन आपल्या निरपराध माणसांना नागरिकांना त्यांची हत्या करतात. त्या निरपराधांना कोणी वाली आहे की नाही अशी शंका प्रत्येकाच्या घरात निर्माण होते. त्यावेळेला शिवसेना उभी राहते राष्ट्रभक्ती म्हणून. शिवसेना प्रमुख आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जे आपल्याला बाळकडू दिलेलं आहे किंवा जे संस्कार आपल्यावर केले आहेत त्या संस्काराचा भाग म्हणून प्रत्येक शिवसैनिक आज नागरिक म्हणून या देशाचा राष्ट्रभक्ती आपण दाखवतो आहोत. आज या लोकांना आज मोदी सरकारने जे मॅच लावलाय त्याचा आम्ही निषेध करत आहोत. आज जर आमचे बाळासाहेब असते तर त्यांनी सदैव उत्तर दिलं असतं. पहिल्यांदा पाकिस्तान आपल्या विरोधात आहे हे माहिती असताना